नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड संदर्भातली एक नवीन अपडेट आहे. ती काय आहे ती तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी पेपरची कटिंग आहे. महत्त्वाची बातमी आहे. होमगार्ड ड्रायव्हर्स, होमगार्डच्या हाती पोलीस वाहनांचं स्टिअरिंग. 2300 होमगार्ड्सना दिलं जाणार वाहन चालकाचं प्रशिक्षण. महाराष्ट्रातील 2300 प्रशिक्षित होमगार्डना पोलीस वाहन चालकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1150 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्यात मान्यता देण्यात आली आहे. जाणून घ्या सरकारच्या निर्णयाची संपूर्ण माहिती. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय विषय आहेत. राज्यातील विविध पोलीस घटकांकडून पोलीस वाहन चालकाची गरज असल्याची मागणी. प्रशिक्षित होमगार्ड्सना पोलीस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्यात येणार. पहिल्या टप्प्यात 1150 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर यामध्ये बघा डिटेलमध्ये काय दिलेलं आहे. तर राज्य सरकारने होमगार्ड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रशिक्षित होमगार्ड्सना आता पोलीस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. राज्यातील विविध पोलीस घटकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 1150 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण 2300 होमगार्ड्सला 4 आठवड्यांचे वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर काय सांगितलेलं आहे तर गृह विभागाने 30 जून 2026 रोजी दिलेल्या मान्यतेनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील विविध पोलीस घटकांकडून आवश्यक वाहन चालक होमगार्डची माहिती मागवली होती. त्यानुसार पोलीस घटकांनी 1905 वाहन चालक होमगार्ड्सची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्राप्त मागणीच्या अनुषंगाने महासमादेशक होमगार्ड यांनी पहिल्या टप्प्यात 1150 होमगार्ड तैनात करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलीस दलातील वाहन चालकाची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशिक्षित होमगार्डच्या कौशल्याचा पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील 1150 होमगार्ड्सना 6 महिन्यांसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर 6 महिन्यांचा खंड देऊन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 1150 प्रशिक्षित होमगार्ड्सना पुढील 6 महिन्यांसाठी संधी दिली जाईल. अशा प्रकारे 1 वर्षात 2 टप्प्यात एकूण 2300 प्रशिक्षित होमगार्ड्सना वाहन चालक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. अशा प्रकारची ही अपडेट आहे. त्यानंतर माहिती आहे पोलीस दलाला दैनंदिन कामकाजात रात्रीची गस्त, बंदोबस्त, तपास, आरोपींची ने-आण, घटनास्थळी तातडीने पोहोचणे, बीट मार्शल, VIP बंदोबस्त तसेच डायल 112 सारख्या महत्त्वाच्या कामासाठी वाहन चालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दरम्यान सरकारच्या या नव्या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात डायल 112 वाहनांसह पोलीस वाहनावर 100 प्रशिक्षित होमगार्डची नियुक्ती होणार आहे. या निर्णयानंतर जिल्हा पोलीस दलाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्याबरोबरच होमगार्ड जवानांनाही कौशल्याच्या जोरावर नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर माजी समादेशक अधिकारी नेवासे बाळासाहेब देवखिळे म्हणाले की शासनाच्या या निर्णयामुळे होमगार्ड विभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 100 होमगार्ड्स जवान डायल 112 वाहन चालक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील. आता ही जी बातमी आहे ही अहिल्यानगरच्या संदर्भातली आहे असं आपल्याला समजतं, परंतु प्रत्येक जिल्ह्यामधली जी काही बातमी असेल ती बातमीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. ओके. धन्यवाद. थँक्यू.